भीष्मांचा सिंहगर्जनेचा शंखनाद झाल्यानंतर संपूर्ण कौरव सैन्य एकाच वेळेस गजर करतं। ततः शंखाश्च भैर्यश्च पणवानकगो मुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तुमुलो अभवत। ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदध्मतुः। शंख, भेरी, नगारे आणि गोमुख अशा विविध वाद्यांनी एकाच वेळी निनाद केला आणि तो आवाज इतका प्रचंड होता की संपूर्ण युद्धभूमी हादरली। दुसऱ्या बाजूला पांढऱ्या घोड्यांनी युक्त असलेल्या भव्य रथावर उभे असलेले माधव, कृष्ण आणि पांडव, अर्जुन आपले दिव्य शंख फुंकतात। हा नव्हता केवळ युद्धाचा आवाज, ही होती अहंकाराची गर्जना, शक्ती दाखवण्याची धडपड। कौरवांचं वाद्य युद्धासाठी होतं, पण कृष्ण आणि अर्जुनांचा शंखनाद तो होता धर्मयुद्धाची आध्यात्मिक घोषणा। आवाज सारखाच असतो, पण भाव वेगळा असतो। एकच शंख, पण कुणी गर्वाने वाजवतं तर कुणी ते वाजवतं ध्येय आणि भक्तीने। पुढच्या वादात अर्जुन आणि कृष्ण वाजवतील त्यांचे शंख पांचजन्य आणि देवदत्त। जाणून घ्या त्या शंखांचा अर्थ आणि शक्ती फक्त भगवद्गीता शॉर्ट्सवर।